Welcome students. Today we are studying the paper 4th. In this, that is unit first, genetics, that is part first. In this, introduction to genetics. So first we say about the what is definition of genetics. Genetics is the branch of biology which deals with study of heredity and variations among related organisms. The word genetics is derived from the Greek term that is genesis means to grow into or to become. And first time the term genetics was coined by a scientist that is William Bateson in 1905. Living organisms inherit characters called traits from their parents, who in turn transfer these traits to their offsprings, that is, progeny. Therefore, heredity is defined as transmission of traits, that is nothing but the characters, from one generation to the next, that is from parents to their offsprings. ह्याला काय म्हणायचं? हेरिडिटी. म्हणजे कॅरेक्टर्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जी ट्रान्सफर करायचं आहे त्याला काय म्हणायचं? हेरिडिटी. Then the variations. These are the visible morphological differences between the parents and their offsprings. म्हणजे काही वेगळेपणा दिसतात कशामध्ये? पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये, म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये, और बिटवीन दी ऑफस्प्रिंग्स ऑफ दी सेम पॅरेंट्स. व्हेरिएशन्स ऑकर थ्रू heredity. Thus, heredity plays important role in the evolution of new species. म्हणजे व्हेरिएशन्स कशामुळे होते? दॅट इज दी हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय? म्हणजे एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये ज्या वेळेला ट्रान्सफर होते त्याला हेरिडिटी म्हणतोय आपण. आणि ही होत असताना त्याच्यामध्ये काही बदल होत असतोय, त्याला व्हेरिएशन्स म्हणतोय. आता ही जी इव्होल्यूशन आहे, मागच्या टॉपिकमध्ये आपण शिकलेलं आहे की इव्होल्यूशन म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे कशाला म्हणायचं. तर ह्या सगळ्या जी चेंजेस आहेत, व्हेरिएशन्स आहेत, ह्याच्यामुळं काही इव्होल्यूशन होत असते, उत्क्रांती होत असते. म्हणजे पुढचं जनरेशन किंवा ऑफस्प्रिंग्ज आहेत ते सेम दिसत नाहीत, त्याच्यामध्ये काही बदल दिसतोय, त्याला व्हेरिएशन्स म्हणते. आणि अशा पद्धतीनं इव्होल्यूशन होत असते. सो दिस genetics is also studied by a scientist that is Gregor Mendel. He is called as the father of genetics. तर ह्याच्याबद्दल आपण काय फारसं डिटेलमध्ये जात नाही. दॅट इज द ग्रेगर मेंडल वॉज बॉर्न ऑन 22 July 1822 and his death that is 6th January 1884. तर मेंडेलचं जी वर्क आहे ते प्लॅन्ट्सवर झालेलं आहे. दॅट इज गार्डन पी प्लॅन्ट. त्याला पायसम सटायवम असं म्हटलेलं आहे. दॅट इज जीनस अँड स्पीशीज. म्हणजे त्याचं अख्खं लाईफ जो आहे तो सगळं ह्या एक्सपेरिमेंटवर घालवलेला आहे. बिफोर गोईंग टू स्टडी दी जेनेटिक्स वी मस्ट नो अबाउट दी टर्मिनॉलॉजी यूज्ड. आता आपण ह्या स्टडीमध्ये काय काय टर्म्स वापरलेले आहेत ते आपण बघू. म्हणजे इथून पुढं ही शब्द
बऱ्याच वेळा येणार आहे. त्याचं मिनिंग आपण बघूया. पॅरेंट्स, त्याच्यामध्ये P1 आणि P2 पॅरेंट्स. The individuals used for the first cross are named as P1. म्हणजे पहिल्या क्रॉसच्या वेळेला जो आपण इंडिव्हिज्युअलचा वापर करतोय त्याला P1 पॅरेंट्स म्हणायचं. While the individuals used for the selfing or inbreeding are called P2. म्हणजे त्याचं सेल्फिंगसाठी किंवा इनब्रीडिंगसाठी म्हणजे नेक्स्ट इंडिव्हिज्युअल ज्या वेळेला आपण वापरतोय त्याला P2 म्हणायचं. दॅट इज P2 पॅरेंट्स. देन ऑफस्प्रिंग्स और प्रोजेनी. The individuals obtained in a cross between two parents are called offsprings or progeny. दोन इंडिव्हिज्युअल्स ज्या वेळेला क्रॉस होते आणि त्याच्यातून जी इंडिव्हिज्युअल्स मिळणार आहे किंवा इल्ड मिळणार आहे त्याला म्हणायचं पॅरेंट्स, ऑफस्प्रिंग्स और प्रोजेनी. Then F1 generation. The hybrid individuals or offsprings obtained as a result of cross between P1 parents are known as F1 generation or first filial generation. ज्यावेळेला आपण पॅरेंट्स क्रॉस करतोय दॅट इज P1 पॅरेंट्स त्याला म्हणायचं F1 जनरेशन. म्हणजे मिळणारा जो प्रॉडक्ट आहे किंवा ऑफस्प्रिंग्ज आहे त्याला F1 जनरेशन म्हणायचं. देन F2 जनरेशन. The offsprings obtained by selfing or inbreeding of F1 hybrid individuals are known as F2 generation or second filial generation. Then selfing or inbreeding. When F1 individuals are self-fertilized or crossed with closely related individuals, then the reproduction is called selfing or inbreeding. Then alleles, genes controlling the expressions of the same traits and which occupy the same loci on homologous chromosomes but showing contrasting characters are called alleles of each other. Then genes, these are the smallest hereditary units which carry the characters of the parents to the offsprings. Then dominant character. When a cross is taken between parents having contrasting characters, only one of the characters appears in F2 generation. One that makes its appearance is called dominant character, and one which gets suppressed is called recessive character. म्हणजे एक काय करते त्याचं कॅरेक्टर दाखवून देते म्हणजे वर्चस्व असते त्याला डॉमिनंट म्हणायचं, आणि जी दाखवून देत नाही त्या जनरेशनमध्ये तसंच असते त्याला रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणायचं. देन होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स. When in an individual there are similar genes for a trait, then the individual is called homozygous individuals. म्हणजे सगळी सिमिलर जीन्स असते त्याला होमोझायगस म्हणायचं. आता ह्याच्या उलट हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स. When in an individual there are dissimilar genes for a trait, then the individual is called heterozygous individuals. म्हणजे इथं जीन्स कशी आहेत वेगवेगळे आहेत त्याला हेट्रोझायगस म्हणायचं. देन द फिनोटाईप. The external appearance of an individual is called phenotype.
म्हणजे बाहेरून जी दिसणारी कॅरेक्टर्स आहेत त्याला फिनोटाईप म्हणायचं. देन जीनोटाईप. जीनोटाईप म्हणजे दी जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड जीनोटाईप. Then monohybrid ratio. The offsprings obtained in F2 generation are the ratio of in the ratio of 3:1 or 1:2:1, which is called as monohybrid ratio. Then dihybrid ratio. Dihybrid ratio is an output of the dihybrid cross and is based on the two pairs of contrasting characters present in the individuals of parental generation. The individuals obtained in the F2 generations are in the ratio of 9:3:3:1. Then the phenotypic ratio. When the external appearance of an individual is to be taken into account, then the ratio obtained is called phenotypic ratio. That is, in monohybrid ratio, that is 3:1, and dihybrid ratio 9:3:3:1. That is, both are phenotypic ratios. Then the test cross. First, back cross. When a cross is taken between F1 hybrid individual and one of the P1 parents, then it is called back cross, and progeny obtained is referred to as back cross progeny. त्यानंतर टेस्ट क्रॉस. When a back cross is made between the F1 hybrid individual and the recessive P1 parent, then it is called test cross. Then reciprocal cross. When a cross is made between the same two strains in such a way that a female of the strain A crossed with a male of the strain B, and in the second cross a male of the strain A is crossed with a female of the strain B, then such type of a cross is called reciprocal cross. Then last, the Punnett square, or it is also called as checkerboard. When F2 generation obtained is presented systematically in a square or in a board, then it is called Punnett square or checkerboard method.